हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून स्वागत करते. रोज शैक्षणिक नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत चला. तर आज आपण 10th स्टँडर्डचं पार्ट 2 मधले सायन्सचं एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट चॅप्टर नंबर 4 शिकवणार आहोत. तर चला सुरुवात करूया. यामध्ये आपण शिकणार आहोत इकोसिस्टीम शिकणार आहोत, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन शिकणार आहोत, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट शिकणार आहोत, एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम शिकणार आहोत, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट पण शिकणार आहोत. तर चला, तर थिंक अँड आन्सर काही तुम्हाला क्वेश्चन्स विचारले आहेत. राईट द नेम अँड द कॅटेगरी ऑफ ईच ऑफ द कंपोनंट शोन इन पिक्चर. आपल्याला हे या पिक्चरमध्ये दिलेले नेम आणि त्यांची कॅटेगरी राईट करायला लावलेली आहे. आणि व्हॉट इज दी नेसेसरी टू कन्वर्ट दिस पिक्चर इनटू फूड वेब, आणि काय नेसेसरी आहे म्हणजे कशाची गरज आहे या पिक्चरमध्ये फूड वेब कन्वर्ट करण्यासाठी. व्हॉट इज द नेसेसरी टू कन्वर्ट दिस पिक्चर इनटू दी फूड वेब. फूड वेबमध्ये कन्वर्ट करण्यासाठी या पिक्चरमध्ये कशाची गरज आहे, तर ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर का आणि का गरज आहे. ओके, तर इथे तुम्हाला फूड चेन दिसते ना, फूड चेन. यामध्ये ग्रासला हा ग्रास हॉपर खातो, त्यानंतर त्याला फ्रॉग खातो, फ्रॉगला स्नेक खातो, स्नेकला ईगल किंवा आऊल खातो, आणि नंतर इथे मशरूम दिलेला आहे. ओके, म्हणजेच काय, त्यांनी फूड चेन दिलेली आहे आपल्याला. इकोसिस्टीम अ रिव्ह्यू यामध्ये काय बघणार आहोत आपण. चला सुरुवात करूया आपण. Ecosystem is formed by biotic and abiotic factors and their interactions with each other. इकोसिस्टीम ही बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्सने तयार झालेली आहे आणि त्यांच्यामधील इंटरॅक्शनमुळे पण तयार झालेली आहे. ईच फॅक्टर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टीम. ईच फॅक्टर म्हणजे प्रत्येक फॅक्टर जे आहेत एन्व्हायरमेंटशी रिलेटेड, ते सगळे काय करतात, इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. ओके, इन इकोसिस्टीममध्ये प्रोड्युसर्स लाईक प्लांट्स आर इम्पॉर्टंट. प्रोड्युसर्स जे आहेत तयार करतात, मीन्स काय, प्लांट्स आहेत, ते इम्पॉर्टंट आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. हार्बिवोरस लाईक डिअर, गोट्स, शीप्स, कॅटल्स, हॉर्सेस, कॅमल्स एक्सेट्रा. हे जे हार्बिवोरस आहेत मीन्स काय, ते ग्रास खातात, म्हणजेच लाईक डिअर, गोट्स, शीप, कॅटल्स, हॉर्सेस, कॅमल्स एक्सेट्रा. फीडिंग अपॉन दी प्रोड्युसर्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि हे काय करतात, हे जे आहेत ते प्रोड्युसरवर डिपेंड आहेत, मीन्स फीड करतात ते प्रोड्युसरला. म्हणजेच प्रोड्युसर कोण आहेत, प्लांट्स आहेत, तर त्यांना फीड करतात हे. मग हे काय आहे, हे पण इम्पॉर्टंट आहेत, हार्बिवोरस. ओके, प्रिडेटर्स लाईक लायन अँड टायगर विच प्रिव्हेंट दी ओव्हर पॉप्युलेशन्स ऑफ हार्बिवोरस आर ऑल्सो कॉल्ड इक्वली इम्पॉर्टंट. जे प्रिडेटर्स आहेत लाईक लायन अँड टायगर, हे जे आहेत म्हणजे हे भक्षक आहेत, म्हणजे आपण ते काय करतात, ते मीन्स जे बाकीचे अदर जे ॲनिमल्स आहेत ते त्यांना ईट करतात. ओके, मीन्स ते काय करतात, ओव्हर पॉप्युलेशन काय करतात, कंट्रोलिंगचं काम करतात. सो दे आर ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर द इकोसिस्टम. ओके, क्वेश्चन्स मे अराइज इन अवर माइंड दॅट वेदर the caterpillars found in nature, organisms present in fleety places, termites, insects present in the dung and really useful. However, those organisms are also important, though they are dirty. They are responsible for cleaning the environment. Okay, आपण जर विचार केला तर आपण असा विचार केला की जर हे जे ऑर्गॅनिझम्स असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, कॅटरपिलर्स असतात, नेचरमध्ये भेटतात त्या आपल्याला, ते एकदम मीन्स टर्माइट्स असतात, इन्सेक्ट्स असतात, डंकमध्ये प्रेझेंट असतात, ते काऊ डंक वगैरे किंवा सगळ्यांचे त्यानंतर त्यामध्ये प्रेझेंट असतात. मग ते काय करतात, तर त्यांचंसुद्धा एन्व्हायरमेंटसाठी यूज आहे. ते कशासाठी युजफुल आहे, तर ते एन्व्हायरमेंट क्लीन करण्यासाठी मीन्स ते एन्व्हायरमेंट क्लीन करतात. जे डर्टी करतात एन्व्हायरमेंट म्हणजे जे ॲनिमल्स आहेत, मोठे ॲनिमल्स आहेत, सो त्यांच्या डंकमध्ये प्रेझेंट असलेले जे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा इन्सेक्ट्स वगैरे टर्माइट्स असतील, तर ते काय करतात, ईट करतात. आणि मग ते काय करतात, जे एन्व्हायरमेंट आहे ते क्लिनिंग करतात. ओके, सो त्याच्यासाठी ते रिस्पॉन्सिबल आहेत. त्यानंतर पुढे काय, इट मीन्स दॅट अवर एक्झिस्टन्स इज ड्यू टू दीज फॅक्टर्स प्रेझेंट अराउंड अस, हेन्स वी शुड केअर फॉर दीज फॅक्टर्स. याचा अर्थ असा होतो की ड्यू टू दीज फॅक्टर्स प्रेझेंट अराउंड अस. ओके, म्हणजे याचा अर्थ असा होतो की हे जे फॅक्टर्स आहेत ते प्रेझेंट असतात आपल्या आजूबाजूला, हेन्स वी शुड केअर फॉर दिस फॅक्टर्स, आणि आपण त्यांची काळजी पण घेतली पाहिजे. त्यानंतर पुढे आहे कम्प्लीट द चार्ट दिलेला आहे त्याने. फिल अप दी ब्लँक बॉक्सेस अँड डिस्प्ले द कम्प्लिटेड चार्ट इन क्लासरूम. तर त्यांनी दिलेला आहे
चार्ट कंप्लीट करायला दिलेला आहे. इकोसिस्टीम दिलेले आहेत. कोणत्या आहेत? बायोटिक आणि अबायोटिक कॉम्पोनंट्स आणि ते काय येणार आहे? बायोटिक कॉम्पोनंट्स. मग अबायोटिकमध्ये फिजिकल फॅक्टर आलेत आणि नंतर यामध्ये काय आले? बायोटिकमध्ये काय आले? ऑटोट्रॉपिक आले. ऑटोट्रॉपिक नंतर पुढे ब्लँक बॉक्स दिलेला आहे, तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. मग ऑटोट्रॉपिकमध्ये प्रोड्युसर्स आले, त्यानंतर प्रोड्युसर्स नंतर काय येतात मग ते राईट करायचं आहे. ॲनिमल्स आले. सो यामध्ये काय आलं? ऑटोट्रॉपिक आणि हे काय आले? तर तुम्ही बघू शकता मी हे चार्ट कंप्लीट केलेला आहे इकोसिस्टीमचा. तर इकोसिस्टीममध्ये 2 कंपोनंट्स आहेत. कोणता आहे? 2 अबायोटिक आणि दुसरा आहे बायोटिक. तर अबायोटिकमध्ये बघूया आपण सर्वप्रथम. अबायोटिकमध्ये फिजिकल फॅक्टर्स आहेत आणि केमिकल फॅक्टर्स आहेत. तर फिजिकल फॅक्टर्समध्ये एअर, वॉटर, वेपर, मिनरल, सॉईल, सनलाईट अशा प्रकारचे काही फिजिकल फॅक्टर्स आहेत. आणि केमिकल फॅक्टर्समध्ये काय आहे? ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स, pH, सॅलिनिटी अँड अदर केमिकल्स इन द एन्व्हायरमेंट्स. एन्व्हायरमेंटमध्ये बाकी काही केमिकल्स पण प्रेझेंट असतात, ते सुद्धा केमिकल फॅक्टरमध्ये इन्वॉल्ड आहेत. त्यानंतर केमिकल फॅक्टर हे जे केमिकल फॅक्टर्स जे आहेत त्यामध्ये काय आहेत? काही इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत, काही ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत. ओके. मग ह्या इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसमध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयर्न, सोडियम, पोटॅशियम अशा प्रकारचे आहेत. आणि काही ऑर्गॅनिक आहेत, ते आहेत प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स. त्यानंतर पुढे आहे बायोटिक कॉम्पोनंट्स. तर बायोटिक कॉम्पोनंट्समध्ये काय आहेत? ऑटोट्रॉपिक आहेत, हेटेरोट्रॉपिक आहेत. मग ऑटोट्रॉपिकमध्ये आहेत प्रोड्युसर आणि प्रोड्युसरमध्ये आहेत प्लांट्स, हे तर आपल्याला माहीत आहे. मग हेटेरोट्रॉपिकमध्ये काय आहेत? तर ॲनिमल्स आहेत आणि डिकम्पोजर्स आहेत. मग ॲनिमल्समध्ये आहे डिअर, लायन, गोट, टायगर एक्सेट्रा. आणि डिकम्पोजर्समध्ये आहे टर्माइट्स आणि इन्सेक्ट्स. आणि हे जे डिअर, लायन, गोट आहेत यांच्यामध्ये आहेत प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. तर अशा प्रकारे आपण हा चार्ट कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपल्याला. त्यानंतर पुढे काय म्हटलंय त्यांनी की पॅडी is cultivated on large scale in various states of South India. Paddy fields are frequently attacked by grasshoppers. Similarly, frogs are also present in the large number in the mud of paddy fields to feed upon the grasshoppers, and snakes are also present therein to feed upon their favorite food, frogs. Okay. So त्यांनी काय सांगितलेलं आहे? पॅडी मीन्स जे म्हणजेच पॅडी फील्ड इज यूज फॉर दी सेमी ॲक्वॅटिक प्लांट्स. मीन्स सेमी ॲक्वॅटिक आपण जे फार्ममध्ये आपण काय करतो, शेतीमध्ये आपण पीक घेतो एखादं. सो पॅडी म्हणजेच एक अशी जमीन असते की जिथे सेमी ॲक्वॅटिक प्लांट्स घेतले जातात. म्हणजे तिथे पाण्याचं प्रमाण जास्त असतं. सो अशा प्रकारचं जे आहे तिथे पॅडी इज कल्टिवेटेड. म्हणजे बघा आता तिथे बघूया आपण. पॅडी इज कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल इन व्हेरियस स्टेट ऑफ साऊथ इंडिया. आता पॅडी म्हणजे जिथे पाण्याचं प्रमाण जास्त असतं अशी शेती जिथे घेतली जाते ते मॅक्झिमम साऊथ इंडियामध्ये घेतली जाते. म्हणजे तिथे आपण बघितलं तर तिथे तांदूळ जे असतात त्याचं उत्पादन तिथे घेतलं जातं. म्हणजेच तिथे काय असतं, तांदळाला काय राहतं, जास्त पाण्याचं प्रमाण जास्त लागतं. सो पॅडी इज कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल व्हेरियस स्टेट्स ऑफ साऊथ इंडिया. म्हणजे साऊथ इंडियामध्ये जास्त तांदळाचं उत्पादन घेतलं जातं. सो पॅडी फिल्ड्स आर फ्रिक्वेंटली अटॅक्ड बाय ग्रास हॉपर्स. आणि ह्या जे पॅडी फिल्ड्स ज्या आहेत त्या फ्रिक्वेंटली कशाने अटॅक केल्या जातात? बाय ग्रास हॉपर्स. म्हणजे जे ग्रास हॉपर्स असतात तर ते काय करतात, त्यावर अटॅक करतात. सिमिलरली फ्रॉग्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द लार्ज नंबर इन द मड ऑफ पॅडी फिल्ड्स. चिखल म्हणजे जो पॅडी फिल्ड, आता पॅडी म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त असणार आहे. सो पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिथे काय असणार आहे, चिखल असणार आहे. सो त्या चिखलामध्ये आपण बघतो तर चिखलामध्ये जास्त बेडूक पण असतात. आपण म्हणजे आपल्याला बघायला भेटतात बेडूकसुद्धा. सो ते जे फ्रॉग्स असतात ते सुद्धा प्रेझेंट असतात इन द लार्ज नंबर इन द मड ऑफ द पॅडी फिल्ड्स. ओके. टू फीड अपॉन द ग्रास हॉपर्स अँड स्नेक्स. सो म्हणजे ते कशासाठी प्रेझेंट असतात, तर ते त्या फील्डला नाही खात, तर ते प्रेझेंट असलेले जे ग्रास हॉपर्स आहेत त्यांना खाण्यासाठी ते प्रेझेंट असतात. आणि स्नेक्स प्रेझेंट असतात, तर ते स्नेक्स कशासाठी प्रेझेंट असतात, तर तिथे जे फ्रॉग असतात त्यांना खाण्यासाठी स्नेक्स तिथे प्रेझेंट असतात. ऑल्सो प्रेझेंट देअर इन टू फीड अपॉन देअर फेवरेट फूड फ्रॉग्स. आता स्नेक्सचं फेवरेट फूड काय आहे, फ्रॉग आहे. सो त्या फ्रॉगला ईट करण्यासाठी तिथे काय असतात, स्नेक्ससुद्धा प्रेझेंट असतात. However, if frog population declines all of sudden, if
फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन्स ऑल ऑफ सडन, म्हणजे जर फ्रॉगचं पॉप्युलेशन जर कमी झालं तर काय होईल? व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ पॅडी क्रॉप? पॅडी क्रॉपवर काय इफेक्ट होईल तेच विचारलेलं आहे त्यांनी. नंबर ऑफ विच कन्झ्युमर्स विल डिक्लाइन अँड विच विल इन्क्रीज, किती नंबर म्हणजे किती नंबर ऑफ कन्झ्युमर्स तिथे आहेत आणि विच विल इन्क्रीज ते काय इन्क्रीज करू शकतात किंवा काय डिक्लाइन म्हणजे काय कमी करू शकतात. व्हॉट विल बी दी ओव्हरऑल इफेक्ट ऑन दॅट इकोसिस्टीम, या पूर्ण इकोसिस्टीमवर त्यांचा काय इफेक्ट असू शकतो. त्यानंतर व्हॉट इज एन्व्हायरमेंट आणि व्हॉट इज इन्क्लूड इन एन्व्हायरमेंट. सो त्यांनी क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर पुढे बघूया आपण रिलेशनशिप्स बिटवीन द एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. तर बघा, एन्व्हायरमेंट इज ए ब्रॉड कन्सेप्ट. एन्व्हायरमेंट ही एक मोठी कन्सेप्ट आहे. फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन एनी पॉसिबल वे इज कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल फॅक्टर्स काय करतात? प्रेझेंट असतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन एनी पॉसिबल वे इज कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. आणि हे जे फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल फॅक्टर्स आहेत अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्ससाठी म्हणजे त्यांच्यासाठी नेसेसरी आहेत या लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी, इन एनी पॉसिबल वे इज कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. आणि त्यालाच एन्व्हायरमेंट म्हणतात. सो यांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय एन्व्हायरमेंट आहे. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत प्रेझेंट इन दी एन्व्हायरमेंट आणि जे फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल फॅक्टर्स आहेत ते यांचं कॉम्बिनेशन मीन्स एन्व्हायरमेंट. ओके, इन शॉर्ट एन्व्हायरमेंट इज द कंडिशन ऑफ इन सराउंडिंग. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एन्व्हायरमेंट ही एक कंडिशन आहे सराउंडिंगमधले, आपल्या आसपासची जी सराउंडिंगमधली जी कंडिशन आहे त्याला एन्व्हायरमेंट म्हणतात. इट इन्क्लूड्स मेनी बायोटिक, अबायोटिक, नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स. आणि यामध्ये बायोटिक, अबायोटिक, नॅचरल, आर्टिफिशियल वेरियस टाईप्स ऑफ फॅक्टर्स इन्क्लुडेड आहेत. देर आर 2 मेन टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट. आता इथे 2 मेन टाईप आहेत एन्व्हायरमेंटचे. वन इज नॅचरल एन्व्हायरमेंट अँड सेकंड वन इज दी आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. सो लेट्स सी. तर बघा, नॅचरल एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एक्सेट्रा. नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये काय असतं? एअर असतं, ॲटमॉस्फिअर असतं, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एक्सेट्रा. ओके, कंटिन्युअस इंटरॅक्शन्स ऑकर्स इन बिटवीन दी बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. आणि यांच्या हे जे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स असतात यांच्यामध्ये कंटिन्युअस इंटरॅक्शन्स असते. ओके, होत असते. देअर इंटरॅक्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांची इंटरॅक्शन इम्पॉर्टंट आहे. आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट इज ऑल्सो अफेक्टिंग द नॅचरल एन्व्हायरमेंट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. तर काय म्हटलं त्यांनी, जे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट आहे ते ऑल्सो अफेक्ट द नॅचरल एन्व्हायरमेंट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली काय करतात? नॅचरल एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात. बेसिकली एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ 2 बेसिक फॅक्टर्स. फर्स्ट इज बायोटिक फॅक्टर्स अँड अबायोटिक फॅक्टर्स. हे तर आपल्याला माहितीच आहे, इट्स कॉमन. द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरॅक्शन्स बिटवीन द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड ॲज द इकॉलॉजी. तर जे सायन्स डील्स विथ द स्टडी ऑफ, म्हणजे सायन्स कशाचा स्टडी करतो? इंटरॅक्शन्स बिटवीन दी बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट असलेले बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्सचा स्टडी करणे यालाच काय म्हणतात? इकॉलॉजी. ओके, इट्स अ डेफिनेशन ऑफ इकॉलॉजी अँड इम्पॉर्टंट. देन बेसिक फंक्शनल युनिट बेस्ट यूज टू स्टडी द इकॉलॉजी इज कॉल्ड ॲज इकोसिस्टीम. काही बेसिक फंक्शन्स असतात, फंक्शनल युनिट असतात, त्याचा कशासाठी स्टडी इकॉलॉजीचा स्टडी करण्यासाठी यूज केला जातो, त्याला इकोसिस्टीम म्हणतात. पुढे बघूया आपण. एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टीम. एन्व्हायरमेंटमध्ये मेनी इकोसिस्टीम्स असतात. वी हॅव स्टडीड सम इकोसिस्टीम्स इन अर्लियर क्लासेस. आपण या अगोदर काही क्लासेसमध्ये काही इकोसिस्टीम शिकलेलो आहोत. ओके, अ स्मॉल पॉन्ड इज अन इकोसिस्टीम वेअर ॲज द अर्थ इज लार्जेस्ट इकोसिस्टीम. स्मॉल पॉन्ड इज अन इकोसिस्टीम. स्मॉल पॉन्ड ही एक इकोसिस्टीम आहे, पण अर्थ इज अ लार्जेस्ट इकोसिस्टीम. इन ब्रीफ, बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑक्युपाईंग ए डिफायनाइट जिओग्राफिकल एरिया अँड देअर इंटरॅक्शन्स कलेक्टिव्हली कॉन्स्टिट्यूट द इकोसिस्टीम. बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स जे आहेत ते अ डिफायनाइट जिओग्राफिकल एरिया अँड देअर इंटरॅक्शन्स कलेक्टिव्हली कॉन्स्टिट्यूट द इकोसिस्टीम. तर काय म्हटलं आहे त्यांनी, हे जे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स जे आहेत त्यांनी काय डिफायनाइट जिओग्राफिकल एरिया ऑक्युपाय केलेला आहे. काही डिफायनाइट जिओग्राफिकल एरियामध्ये हे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स काय आहेत? सो ऑक्युपाय केलेला आहे. आणि त्यांच्यामधली जी इंटरॅक्शन्स आहेत ती काय करते? इकोसिस्टीम कॉन्स्टिट्यूट करते. त्यानंतर पुढे काय आहे ते बघूया आपण.
त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे विच सायकल्स आर ऑपरेटेड इन एन्व्हायरमेंट आणि व्हॉट इज देअर इम्पॉर्टन्स. कोणती सायकल एन्व्हायरमेंटमध्ये ऑपरेट केलेली आहे आणि त्याचे इम्पॉर्टन्स काय आहेत. तर पुढे बघूया आपण. एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन थ्रू कंटिन्युअस ऑपरेशन्स ऑफ वेरियस नॅचरल सायकल्स लाईक वॉटर सायकल, कार्बन सायकल, गॅसेस सायकल्स लाईक नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल एक्सेट्रा. सो त्यांनी काय सांगितलं की एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन. हा जो एन्व्हायरमेंटल बॅलन्स आहे तो कशाने मेंटेन झालेला आहे तर मेंटेन थ्रू कंटिन्युअस ऑपरेशन्स. तर कोणते ऑपरेशन्स आहेत, वेरियस नॅचरल सायकल्स आहेत, म्हणजेच वॉटर सायकल असेल किंवा कार्बन सायकल्स असेल किंवा गॅसेस सायकल असेल. गॅसेस सायकल्स लाईक कोणत्या, नायट्रोजन, ऑक्सिजन सायकल, अशा प्रकारे. एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज ऑल्सो मेंटेन ड्यू टू द वेरियस फूड चेन ऑफ इकोसिस्टीम. एन्व्हायरमेंटल बॅलन्स हा ऑल्सो कशाने मेंटेन झालेला आहे, काही वेरियस फूड चेन्स आहेत इकोसिस्टीमच्या, तर त्यांनी बॅलन्स झालेला आहे. त्यांनी काय सांगितलं इथे ब्रॅकेटमध्ये, ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. ओके, म्हणजे मानवाचं मीन्स ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल. माणसाचं एक्झिस्टन्स हे काय टोटली काय आहे, इम्पॉसिबल आहे जर नेचर एक्झिस्टन्स नसतं तर. ओके, मानवाची जी लाईफ आहे ती नेचर जर नसतं तर त्याशिवाय काय आहे, ही इम्पॉसिबल आहे. त्यांनी हे सांगितलेलं आहे. हेन्स इट इज बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ह्युमन बिंग टू प्रिझर्व द नेचर विदाऊट डिस्टर्बिंग इट्स बॅलन्स. आणि नेचरमुळे आपण जिवंत आहोत, नेचरमुळे ह्युमन बिंग आहेत, म्हणून आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण ॲज अ ह्युमन बिंग आपण काय केलं पाहिजे, हे जो नेचर जे आहेत त्याला डिस्टर्ब न करता, त्याचा जो बॅलन्स आहे तो डिस्टर्ब न करता आपण त्यांना प्रिझर्व केलं पाहिजे, त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. ओके, इट इज सेड दॅट वी हॅव गॉट दिस अर्थ प्लॅनेट ऑन लीज फ्रॉम अवर फ्युचर जनरेशन्स अँड नॉट ॲज ॲन ancestral property from our ancestors. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, असं म्हटलं जातं की अर्थ प्लॅनेट जी आहे ती आपल्याला लीज मीन्स आपल्याला प्रॉपर्टी आहे, ती एक अर्थ प्लॅनेट ही एक प्रॉपर्टी आहे की जी आपल्याला भेटलेली आहे. ओके, इट्स नॉट अन ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी फ्रॉम अवर ॲन्सेस्टर्स. ही एक आपल्या पूर्वजांची प्रॉपर्टी नाही आहे की जी आपल्याला भेटलेली आहे. सो इट्स अ नेचर, इट्स अ नॅचरल प्रॉपर्टी वी हॅव गॉड. ओके, hence we should not forget to conserve it for ourselves and for future generation. आणि म्हणून आपण हे विसरलं नाही पाहिजे की आपण ही कन्झर्व म्हणजे वी शुड नॉट फॉरगेट टू कन्झर्व इट फॉर अवर सेल्फ. आपण स्वतःसाठी नाही कन्झर्व केलं पाहिजे आणि आपल्या फ्युचर जनरेशनसाठी पण कन्झर्व नाही केलं पाहिजे. ओके, वी हॅव टू लाईव्ह ऑन दी अर्थ, सो लिव्ह लाईफ. त्यानंतर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन बघा. तर सुरुवात करूया आपण एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनला. When some natural factors of an environment and some artificial polluted factors harm the environment, it creates imbalance between the various factors of the environment and ultimately affects the existence of biotic factors. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, when some natural factors of environment and some artificial polluted factors harm the environment. काही नॅचरल फॅक्टर्स जे असतील एन्व्हायरमेंटचे किंवा काही आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर्स जे असतील ते ज्यावेळेस एन्व्हायरमेंटला हार्म करतात, मीन्स ते ज्यावेळेस काही धोका निर्माण करतात, इट क्रिएट्स इम्बॅलन्स बिटवीन द व्हेरियस फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट. ते काय करतात, एन्व्हायरमेंटमधले काही जे व्हेरियस फॅक्टर्स आहेत त्यांना इम्बॅलन्स करतात आणि अल्टिमेटली फॅक्टर अफेक्ट्स दी एक्झिस्टन्स ऑफ बायोटिक फॅक्टर्स. आणि त्याचा इफेक्ट बरोबर कशावर होतो, बायोटिक फॅक्टर्सवर होतो. ओके, तर ऑब्झर्व द एन्व्हायरमेंट अराउंड यू, कम्प्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट. आता आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे, एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट कोणते आहेत, नॅचरल फॅक्टर्स, मॅनमेड फॅक्टर्स. मग नॅचरल फॅक्टर्स त्यांनी विचारलेले आहेत, अर्थक्वेक्स फॉर एक्झाम्पल त्यांनी दिले अर्थक्वेक्स. मग अजून काय आहेत नॅचरल फॅक्टर्स, अर्थक्वेक्स, त्यानंतर अर्थक्वेक्स, ड्रॉप्स, फ्लोर्स, अशा प्रकारे काही नॅचरल फॅक्टर्स जे आहेत. ओके, आणि काही मॅनमेड फॅक्टर्स आहेत. मग त्यामध्ये येऊ शकतं डिफॉरेस्टेशन्स, म्हणजे जंगल आपण कमी करतो, माणूसच करतो ना कमी. सो हे आहे मॅनमेड फॅक्टर्स. मग आणखी काय म्हणू शकतो आपण, तर वॉर म्हणजे युद्ध पण माणूस करतो, त्यानंतर बॉम्ब ब्लास्ट हे पण माणूसच करतो, पोल्युशन ते पण माणूसच करतो. अशा प्रकारे आपण एन्व्हायरमेंटवर होणारे जे फॅक्टर्स आहेत, अफेक्ट करणारे जे फॅक्टर्स आहेत ते राईट केले आहेत. द अर्थ इज सफिशियंट टू सॅटिस्फाय एव्हरीवन्स नीड
बट नॉट द ग्रीड. तर महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की अर्थ इज सफिशियंट टू सॅटिस्फाय एव्हरीवन्स नीड. अर्थ ही सॅटिस्फाय आहे सगळ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, बट नॉट द ग्रीड म्हणजे लोभ. ग्रीड म्हणजे काय? लोभ. पण आपण त्याचा लोभ धरायला नाही पाहिजे. ओके, त्यानंतर पुढे जाऊया आपण. It's a pollution, I think. At present, many environmental problems have been arisen due to the effect of various natural and artificial factors on the earth. आता सध्या काही खूप सारे मेन एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स आहेत, हॅव बीन अरायझन. ओके, उद्भवलेले आहेत ड्यू टू द इफेक्ट ऑफ व्हेरियस नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स ऑन द अर्थ. कशामुळे? तर काही नॅचरल आणि आर्टिफिशियल जे फॅक्टर्स आहेत अर्थवर, त्यांच्या इफेक्टमुळे. ओके, ड्यू टू द इफेक्ट ऑफ व्हेरियस नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स ऑन द अर्थ. यामुळे काय झालेलं आहे? एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स हॅव बीन अरायझन, क्रिएट झालेले आहेत. एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज वन ऑफ दोज मेन फॅक्टर्स. आणि त्यामध्ये मोस्ट मीन्स सर्वात जास्त जो फॅक्टर आहे, जो इफेक्ट करतो एन्व्हायरमेंटला, तो आहे पोल्युशन. अँड इट क्रिएटेड बाय दी मॅन. ओके, पीपल्स. तर एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज वन ऑफ दोज मेन फॅक्टर. सो इट्स अ मेन फॅक्टर आहे. जनरली contamination of any material is its pollution. Unnecessary and unacceptable change in the surrounding environment due to natural events or human activities are called as the environmental pollution. त्यांनी काय म्हटलेलं आहे? तर म्हटलंय त्यांनी की जनरली जे कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इन इट्स पोल्युशन. कंटॅमिनेशन म्हणजेच काय? आपण एखादं मटेरियल घेतलं किंवा फूड मटेरियल म्हणू आपण, त्याला काय करतो? कंटॅमिनेशन, दूषित होतं ते. ओके, आपण त्याला दूषित करतो, तर ते पण पोल्युशन कॉज करतं. अननेसेसरी अँड अनॲक्सेप्टेबल चेंज इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट ड्यू टू नॅचरल इव्हेंट्स ऑर ह्युमन ॲक्टिव्हिटीज आर कॉल्ड ॲज द एन्व्हायरमेंटल पोल्युशन. अननेसेसरी आणि अनॲक्सेप्टेबल चेंज सराउंडिंग एन्व्हायरमेंटच्या सराउंडिंगला होणारा जो चेंज आहे ड्यू टू द नॅचरल इव्हेंट्स ऑर ह्युमन ॲक्टिव्हिटीज, माणसामुळे किंवा नॅचरल जे इव्हेंट्स असतात त्यांच्यामुळे जे होणारे काही चेंजेस आहेत एन्व्हायरमेंटमध्ये होणारे, अननेसेसरी आणि अनॲक्सेप्टेबल म्हणजेच काय? माणसामुळे होणारे कोणते? फ्रॉम द ह्युमन बिंग्स. पोल्युशन आपण क्रिएट करतो, त्याच्यामुळे काही चेंजेस होतात एन्व्हायरमेंटमध्ये. किंवा नॅचरल म्हटले तर नॅचरल कोणते येतील? ड्रॉप्स असेल, त्यानंतर ज्वालामुखी होते. ओके, सो त्यामुळे सुद्धा एन्व्हायरमेंटमध्ये काही चेंजेस येतात, तर त्यालाच काय म्हणतात? एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणतात. ओके, तर पुढे आहे व्हेरियस रिझन्स लाईक पॉप्युलेशन एक्सप्लोजन, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, डिफॉरेस्ट्रेशन्स अँड अनप्लॅन्ड अर्बनायझेशन आर रिस्पॉन्सिबल फॉर एन्व्हायरमेंटल पोल्युशन. तर त्यांनी व्हेरियस रिझन सांगितलेले आहेत, जसं मी सांगितले आत्ता, जसं की पॉप्युलेशन एक्सप्लोजन, पॉप्युलेशन वाढतं आहे आपलं ते. त्यानंतर फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, इंडस्ट्री फास्ट जास्त वाढत आहेत. इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, आपण जास्त नॅचरल रिसोर्सेसचा इनडिस्क्रिमिनेट यूज करतो. मीन्स नॅचरल रिसोर्सेस जे असतात काही जे रेअर होत चाललेले आपण त्याचा जास्त वापर करतो. किंवा डिफॉरेस्ट्रेशन्स, जंगल कमी करतो आपण. अनप्लॅन्ड अर्बनायझेशन, हे जे काही व्हेरियस फॅक्टर्स आहेत ते रिस्पॉन्सिबल फॉर द एन्व्हायरमेंटल पोल्युशन. ओके, ते काय करतात? कॉज करतात. विच आर द टाईप ऑफ पोल्युशन? सो आपल्याला माहीत आहे 3 टाईप आहेत. व्हॉट डू यू मीन बाय द नॅचरल अँड आर्टिफिशियल पोल्युशन? आणि तुम्हाला नॅचरल आणि आर्टिफिशियल पोल्युशनचा मिनिंग विचारलेला आहे त्याने. तर चला आपण सुरुवात करूया पोल्युशनला. Pollution is a broad concept. Various types of pollutions like that of air, water and sound, soil, thermal, light pollution occurs around us. Various types of pollution आहेत. आपण म्हटलं तर थोडेफार मीन्स आपण वॉटर, एअर अँड ओके, वॉटर अँड एअर आपण आपल्याला एवढेच माहीत आहे. आणि ऑब्वियसली इट्स अ वॉटर, एअर, साऊंड. ओके, these are the 3 main pollution types, but there are various types of pollutions like air, water, sound, soil, thermal, light pollution occurs around us. Ultimate adverse effect of all these is on existence of all the living organisms, and out of this environmental conservation has become the need of our adverse effect of all these is on existence of all the living organisms.
तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की आपण जर ॲडव्हर्स इफेक्ट केला याचा, ओके, जास्त जर याचा इफेक्ट झाला तर लिव्हिंग जे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हॅज बिकम द नीड ऑफ पॉवर. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यावर याचा इफेक्ट होऊ शकतो, त्यांना याच्यापासून हार्म होऊ शकतो. तर आपण काय केले पाहिजे, असा ॲडव्हर्स इफेक्ट काय केला पाहिजे, कमी केला पाहिजे. त्यानंतर पुढे काय म्हटलं आहे त्यांनी, फॉग अँड पोल्युशन इन सिटी, ही डायग्राम सांगितलेली आहे पोल्युशनची. सो त्यांनी एक चार्ट दिलाय पुन्हा. वी हॅव स्टडीड द एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन अँड सॉईल पोल्युशन इन डिटेल इन अर्लियर क्लासेस. ओके, तर आपण या अगोदरच्या क्लासेसमध्ये वॉटर, एअर, सॉईल पोल्युशन बघितलेलं आहे, शिकलेलो आहे. बेस्ड ऑन दॅट कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. सो आपल्याला खालील दिलेला चार्ट कम्प्लीट करायला लावलेला आहे. तर बघा, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन. मग वॉटर पोल्युशन, जसं एअर पोल्युशन, गॅसेस सांगितले त्यांनी, या जे काही हार्मफुल गॅसेस आहेत यांच्यामुळे एअर पोल्युशन कॉज होतं. सॉलिड सांगितलेत काही. सो अशा प्रकारे आपल्याला इथे वॉटर पोल्युशनमध्ये पण फील करायचं आहे. जसं वॉटर पोल्युशनमध्ये काय होऊ शकतं, इंडस्ट्रीज काय म्हणू आपण त्याला, इंडस्ट्रीजचं जे खराब जे पाणी असतं, जसं यूज नसतो होत, ते वॉटर काय केलं जातं, किंवा जे केमिकल्स यूज केलेले असतात, त्यानंतर जे अनयूज जे असतं वॉटर किंवा जे केमिकल्स असतात ज्यामध्ये, तर ते काय केले जातात, एखाद्या नदीमध्ये सोडले जातात. सो त्याच्यामुळे वॉटर पोल्युशन कॉज होतं. किंवा अजून म्हटलं तर भरपूर सारे जे वाहतूक आहेत ती समुद्रातून होते, समुद्रमार्गे होते. ओके, समुद्रामध्ये मग ते जे मोठे मोठी जहाज असतात त्यांचे जे फ्यूल असतात, तर काही फ्यूल लीक होऊन त्याचं जे आहे फ्यूल ते समुद्रात वरती तरंगू शकतं. सो त्यामुळे जे आतमधले जे त्यातले लिव्हिंग आहेत तर त्यांना काय होईल, ऑक्सिजनची काय होईल, कमी भासेल. ओके, पाण्यामध्ये ऑक्सिजन नाही भेटणार त्यांना वरच्या लेअरमुळे. तो अशा प्रकारे तुम्ही वॉटर पोल्युशनचं सांगू शकता. त्यानंतर सॉईल पोल्युशनचं काय सांगू शकता, सॉईल पोल्युशन कशामुळे होतं, तर बघा इंडस्ट्रीज आपण बघतो, तर इंडस्ट्रीजमध्ये जे वॉटर आहे ते तर जातच, ते वॉटर पोल्युशन होतं त्यामुळे. पण ती जी दूषित हवा जी आहे, ओके, त्या दूषित हवेमुळे काय होतं, ते वर जाते ती हवा, आणि त्यामुळे काय होतं, आपला जो ओझोन लेअर आहे तो काय होतो, त्याला ब्रेकेज व्हायला सुरुवात होते, त्याला ती जी जाळी आहे त्याचा ब्रेक व्हायला सुरुवात होते. मग त्यातून काय होतं, किंवा ॲसिड रेन होतो. त्यामुळे मग ॲसिड रेन झाल्यामुळे ते जे ॲसिड रेन इंडस्ट्रीजचे जे एरिया आहेत त्यांच्या सराउंडिंगला कधी कधी ॲसिड रेनसुद्धा होतो. तर ते ॲसिड रेन जे आहे ते सॉईलमध्ये जातं, आणि ते सॉईलची जी pH आहे तो काय होतो, ॲसिडिक होतो. सो ते जे ॲसिडिक आहे ते आपले जे आपण क्रॉप घेणार आहोत त्याच्यासाठी काय आहे, हार्मफुल आहे. सो त्याने क्रॉप येणार पण नाही. ओके, सॉईलचा pH हा न्यूट्रल असायला पाहिजे, मीन्स जास्त पण नाही आणि कमी पण नाही. सो अशा प्रकारे सॉईल पोल्युशनसुद्धा होऊ शकतं. तर तसं तुम्ही राईट करायचं आहे. सोर्स, तर बघा त्यांनी वॉटर पोल्युशनचा सोर्स दिलेला आहे, इंडस्ट्रियल वेस्टेज, डोमेस्टिकल वेस्ट, म्हणजेच आपण जसं वरती सांगितलं तसं. मग एअर पोल्युशन कशामुळे होऊ शकतं, तर एअर पोल्युशन मॅक्झिमम यूज ऑफ कार्स, बाईक्स एक्सेट्रा. ओके, जास्त जर आपण याचा वापर केला तर त्याच्यामुळे एअर पोल्युशन होऊ शकतं. किंवा जसं अजून तुम्ही तुमच्या मनाला लिहू शकता, सॉईल पोल्युशन कशामुळे होऊ शकतं, जसं इंडस्ट्रियल वेस्ट, तसं सॉईल पोल्युशन पण इंडस्ट्रियल वेस्टमुळे पण होऊ शकतं, किंवा ॲसिड रेन म्हणूया आपण त्याला. त्यानंतर इफेक्ट बघा, इफेक्ट त्यांनी सॉईलचं दिलेला आहे, सॉईल इरोजन, रिटार्डेड ग्रोथ ऑफ प्लांट्स अँड क्रॉप्स, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी. ओके, अशा प्रकारे त्याचा इफेक्ट होऊ शकतो. मग याच्यावर काय होईल, वॉटर पोल्युशनमध्ये काय इफेक्ट होणार आहे, तर वॉटरमध्ये प्रेझेंट असणारे जे लिव्हिंग आहेत त्यांना काय होईल, ते डेड होतील. ओके, वॉटरमध्ये डेड होतील. त्यांना मिळणारे जे त्यांचं जे फूड आहे ते फूडसुद्धा काय होईल, खराब होऊन जाईल. त्यांना आतमध्ये जे शैवाल म्हणतो आपण त्याला, ते सुद्धा काय होईल, मीन्स इट इज नॉट एबल टू ईट फॉर देम. ओके, सो ते डेड होऊन जातील, त्यातले लिव्हिंग जे असतील ते. एअर पोल्युशनमध्ये काय होणार आहे, एअर पोल्युशनमुळे आपल्याला हार्मफुल इफेक्ट आहेत. ओके, जर एअर पोल्युशन जास्त झालं तर त्यामुळे आपल्याला काय होणार आहे, आपल्याला जे अननेसेसरी जे गॅसेस आहेत, ओके, ते आपल्या श्वासोच्छद्वारे, म्हणजे आपण ज्यावेळेस ब्रीथिंग करतो त्यावेळेस काय जाणार आहेत, आपल्या शरीरात जाणार आहेत. सो त्यामुळे काय वेरियस टाईप्स ऑफ डिसीजेस कॉज होणार आहेत. सो इट्स हार्मफुल फॉर द ह्युमन. ओके, ह्युमन ऑल्सो अँड अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑल्सो.
सो कंट्रोल मेजर्स, आपल्याला कंट्रोल मेजर्स विचारलेले आहेत. एअर पोल्युशन कंट्रोल कसं केलं पाहिजे आपण. सो यूज द म्हणजे कमी डिस्टन्सवर जाण्यासाठी आपण बायसिकलचा यूज करू शकतो. कारचा नाही करत, बाईकचा करतात यूज. सो तो कमी केला पाहिजे, लेस यूज केला पाहिजे. ओके. त्यानंतर वॉटर पोल्युशनचं काय, वॉटर पोल्युशन आणि एअर पोल्युशनमध्ये आपण जे इंडस्ट्रीज आहेत त्यांचं सुद्धा काय करू शकतो, कमी इंडस्ट्रीजचं प्रमाण कमी केलं पाहिजे. वॉटर पोल्युशनमध्ये पण आपण तेच केलं पाहिजे, इंडस्ट्रीजचं जे इंडस्ट्रीज वाढत आहेत प्रमाण त्याचं, तसं ते कमी केलं पाहिजे. सॉईल पोल्युशनमध्ये सुद्धा इंडस्ट्रीज येऊ शकतात. सो अशा प्रकारे तुम्ही हा जो चार्ट आहे तो कंप्लीट करायचा आहे.